शहरातील कलंत्री लॉन्स पाटोदा रोड येथे काले महिंद्रा ग्रुपच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा आणि आकर्षक बक्षीस वितरण सोहळा आज 13 फेब्रुवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडला। या कार्यक्रमाला येवला परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील उपस्थित होते। या प्रसंगी काले ग्रुपचे प्रमुख व उद्योजक महेंद्र शेठ काले यांच्या हस्ते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांना सन्मानपूर्वक पैठणी फेटा आणि पैठणी जॅकेट देऊन गौरविण्यात आले। या मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे झोनल हेड जुझार सिंग विर्क, महाराष्ट्र राज्य प्रमुख स्वप्नील जोशी यांच्यासह माजी आमदार मारुतराव पवार, बाबासाहेब देशमुख, वकील तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली। त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची अवजारे आणि तंत्रज्ञानाबाबत बहुमोल मार्गदर्शन केले। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती या प्रसंगी शेतकऱ्यांना देण्यात आली, ज्यामुळे त्यांना आर्थिक नियोजनासाठी मोठी मदत होणार आहे। कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमधील विजेत्या शेतकऱ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। काले महिंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला। आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी खास उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, खरं म्हणजे आपल्या सर्वांसाठी दैवतुल्य असलेले नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील, या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय एका नवीन उद्योग समूहाचा, एका उद्योगपतीचा आज उदय झाला, मला मनापासूनचा आनंद आहे। किती कल्पकता, किती सूक्ष्म नियोजन, शेतकऱ्यांना बोलवायचं, त्यांच्यासाठी बक्षिसाची योजना आखायची आणि 121 लोकांना बक्षीस द्यायचं। याच्यामध्ये आपण महेंद्रजी यशस्वी झाला, आपल्याला खूप खूप शुभेच्छा। कस्टमर आए हैं जो आज एकादशी पर ट्रैक्टर भी लेने जा रहे हैं, उन सबको मैं शुभकामनाएं भी देता हूं। आपको सबको मालूम है कि महिंद्रा एक ही ऐसी कंपनी है जो भारतवर्ष की कंपनी होने के बावजूद भी दुनिया भर में नंबर 1 ट्रैक्टर का ब्रांड है। इससे ज्यादा हमें खुशी है कि शायद आपको मालूम होगा कि हमारा जो इंजन प्लांट है नासिक में ही, जो इंजन बनते हैं जितने ट्रैक्टर के, गाड़ियों के, स्कॉर्पियो के, थार के, वो सब आपके ये डिस्ट्रिक्ट में बनते हैं, जिला में। आज त्याच्याचमुळे कदाचित आज काळे समूह जो आहे हा जवळजवळ 1000 ट्रॅक्टरचा एक उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करत आहे। म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही विचार केला तर यंदा साधारण 50,000च्या आसपास ट्रॅक्टर आम्ही विकतो आहोत। त्यातलं 1% ते 1.5% कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते हे आमच्या काळे परिवारातर्फे आहेत। आत्ताच कुठेतरी इथे आम्ही येण्याच्या आधी त्यांनी सांगितलं की काळे परिवाराने म्हणजे अतिशय छोट्या व्यवसायापासून किंवा जी शेतकऱ्यांना गरज आहे त्या व्यवसायापासून त्यांनी आपलं काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर 2022 साली आम्ही म्हणजे मागच्या महिन्यात त्यांना 4 वर्ष पूर्ण होतील। 30 जानेवारीला साधारण आमचं, मला असं वाटतं, ओपनिंग या डीलरशिपचं झालं होतं आणि यात साधारण 4 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं उदंड यश निर्माण करणं हे त्यांच्यासारखा किंवा त्यांच्यासारखे काम करणारे लोकच करू शकतात। ही निवेदन एकदा जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून असेल की आर्थिक सहाय्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणाम आणि वंदन करून आज नाशिक जिल्हा आणि येवला तालुक्यामध्ये आज आदरणीय महेंद्रजी काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी ट्रॅक्टर चालक मालक
व शेतकरी बांधवांचा मेळावा संपन्न होत आहे। या मेळाव्याला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे ज्यांनी आपल्याला या ठिकाणी आमंत्रण केलं, काळे जे प्रोडक्ट आहे अशा प्रकारे ज्यांनी भाजपचे डॉक्टर अहिर साहेब यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र, सीएनजी म्हणजे बाईकमध्ये सीएनजी बाईक्स आलेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी पहिली बाईक कोल्हापूरमध्ये आलेली आहे आणि त्याचं तुम्ही उद्घाटन करावं। की माणसं आपल्याला एखाद्या राजकीय वारशापेक्षा एक सामाजिक चळवळीमधला माणूस आहे आणि त्यांनी महामंडळाच्या लाभार्थ्यांना आपल्या एजन्सीमधून चांगली मदत केलेली आहे हे मला ज्या वेळेला कळालं त्यावेळेला मी यायचं मान्य केलं। आणि आज ज्या वेळेला मी त्यांचे विचार ऐकत होतो की त्यांच्याबद्दल आमदार पवार साहेब सांगत होते आणि लोकांचा जनसमुदाय बघितल्यानंतर कळालं की व्यवसायाच्या पलीकडे काळे साहेबांनी माणसं जोपासण्याचं काम केलं, हे त्यांचं खरंच मोठं वैभव आहे। आम्ही वेगवेगळ्या व्यवसायकारांना भेटत असतो, त्यांचे विचार ऐकत असतो, स्वतःचा ट्रॅक्टर जास्त कसा खपत होईल याचा प्रयत्न करत असतो, परंतु राजकारण व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा, येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स। आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात। आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि AMC। आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात। साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे। डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड NDC बँक जवळ येवला या ठिकाणी। संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस, येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम। आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता, चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा, शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास। आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो।